नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, हा व्हिडिओ आपण काच करूया, खूप छोटा करूया आणि पण माहिती 100% आपल्याला उपयोगाची असेल अशी देऊया. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उगवणीपूर्वी सोयाबीन आता आपल्या इकडे सर्वत्र पेरणं झालेलं आहे. तर उगवणीपूर्वी सोयाबीनला कोणती फवारणी द्यायची तणनाशकाची, जेणेकरून आपलं तण 100% मरेल, हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य तणनाशक कोणतं आहे हे माहित पडेल. मंडळी, तर आपण आज जे बघणार आहोत, जे आपले तणनाशक बघणार आहोत, आपण हे एकूण 5 तणनाशक बघणार आहोत आणि 5 पैकी 2 तणनाशक असे असणार आहे जे की फक्त आणि फक्त सोयाबीन मध्ये आपल्याला वापरायचे आहे आणि इतर 3 जे आपले तणनाशक आहे आपण उगवणीपूर्व कोणीही आपण याच्यात वापरू शकतो. तर मंडळी, आता आपण जे तणनाशक बघणार आहोत, तर तणनाशकामध्ये सगळ्यात मेन असते की आपण घटक कोणता वापरत असतो. तर शेतकऱ्यांनी घटकावर जे आपण घटक असतात त्यानुसार आपण तणनाशक वापरायला पाहिजे. सोबतच मी त्यांची तणनाशकाची जी व्यापारी नाव आपण वापरत असतो, म्हणजे इतरत्र आपले जे माहिती असते आपल्याला नाव, ते सुद्धा मी सांगणार आहे आणि सोबतच आपल्याला किती मात्रा वापरायची आहे, 10 लिटर पाण्याला किती मात्रा वापरायची आहे, हे आपण इथं सांगणार आहोत. तर सर्वात आधीचं जे आपलं तणनाशक आहे ते म्हणजे कोणतं आहे, उगवणी पूर्वचं तणनाशक, ते म्हणजे आहे स्टॉम्प. स्टॉम्प हे आपलं त्याचं व्यापारी नाव आहे आणि आपलं जे तणनाशकामध्ये जे घटक असणार आहे ते कोणतं असणार आहे, याच्यामध्ये पेंडेमिथिलिन 30EC हे आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे, घटक असणार आहे. तर हे जे आपल्याला वापरायचं आहे, हे 60 ते 65 मिली प्रति 10 लिटर आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला मार्केटला दिसून येणारं दुसरं उगवणी पूर्वचं तणनाशक जर म्हटलं, तर ते आहे स्टॉम्प एक्स्ट्रा. स्टॉम्प एक्स्ट्रा नावाने हे आपलं तणनाशक आपल्याला अवेलेबल आहे. यामध्ये काय घटक आहे, पेंडेमिथिलिनच घटक आहे, परंतु ते हायर कंटेंटमध्ये पेंडेमिथिलिन 38.7% CS या प्रकारचे कंटेंट आहे आणि हे आपल्याला वापरायचं आहे 30 ते 35 मिली आपल्याला दर 10 लिटरला आपल्याला वापरायचं आहे. त्यासोबतच तिसरं जे आपलं तणनाशक आपण इथं बघणार आहोत, ते आहे स्ट्रॉंग आर्म नावानं आपल्याला इतर सर्वत्र आपल्याला उपलब्ध होते. याच्यामध्ये कोणतं कंटेंट आहे, यामध्ये कंटेंट आहे डायफ्लोसुलम. आपलं डायफ्लोसुलम याच्यामध्ये कंटेंट आहे. हे किती पर्सेंट आहे याच्यामध्ये, 84% आपल्याला याच्यामध्ये आढळून येते आणि डायफ्लोसुलम कंटेंट असल्यामुळे आपण हे सलग सोयाबीनातच फक्त आपल्याला हे वापरायचं आहे. फक्त आणि फक्त सलग सोयाबीनात उगवणीपूर्व आपल्याला हे वापरायचं आहे. याच्यानंतरचं आपण जे तणनाशक आहे ते म्हणजे 4 नंबरचं तणनाशक. ते कोणतं तणनाशक आहे, तर ते आपल्याला ऑथॉरिटी या नावानं आपल्याला सर्वत्र आढळून येते. याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते कोणतं आहे, सल्फेक्ट्राझोन 39.6% WWSC हे कंटेंट आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. हे मग आपल्याला वापरायचं किती आहे, तर हे आपल्याला 15 मिली प्रति 10 लिटर पाण्याला आपल्याला हे वापरायचं आहे चांगल्या रिझल्टसाठी. त्यानंतर आपलं आजचं शेवटचं जे तणनाशक आहे ते कोणतं आहे, ऑथॉरिटी NXT. ऑथॉरिटी NXT नावाने कंटेंट आपल्याला मार्केटला अवेलेबल आहे हे तणनाशक. याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहे, सल्फेक्ट्रोझोन आणि क्लोमॅझोन हे 2 कंटेंट याच्यामध्ये आहे आणि हे जे तणनाशक आहे हे आपल्याला फक्त आणि फक्त सलग सोयाबीनात वापरायचं आहे आणि हे उगवणीपूर्वी वापरणारे आपले सर्व तणनाशक आहे. अशा प्रकारे आपले हे 5 तणनाशक PDKVनी शिफारस केलेले तणनाशक आहे. तुम्ही हे आपल्या सोयाबीनामध्ये वापरून याचे चांगले रिझल्ट घेऊ शकता. तर मंडळी, अशा प्रकारे जे मी सांगितलेले तणनाशक आहे, हे सर्व तणनाशक PDKVने शिफारस केलेले तणनाशक आहे. हे तणनाशक तुमच्या सोयाबीनाला हानी पोहोचवणार नाही याची 100% गॅरंटी आहे. हे तणनाशक वापरून आपण आपल्या उत्पादनात आपण नक्की वाढ करू शकतो आणि तणांवर आपण मात करू शकतो. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.